नमस्कार दोस्तों, हमारे यूट्यूब चॅनल में आप सभी का हार्दिक स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. मराठीचा पेपर आहे 23 तारखेला. आता सगळ्या कवितांचा भावार्थ आपण समजून घेणार आहोत. सगळ्या कवितांचा अर्थ समजून घेणार आहोत. बघा मित्रांनो, अर्थ का समजून घ्यायचा? कारण आपल्याला 8 मार्काचे प्रश्न या कवितांवरती विचारले जातात. त्याचबरोबर मुद्द्यांच्या आधारे कृतीमध्ये सुद्धा आपल्याला काही ओळींचा अर्थ आपल्याला सांगावा लागतो. त्यामुळे सगळ्या कवितांचा भावार्थ, प्रत्येक कवितेच्या ओळीचा आपण भावार्थ समजून घेणार आहोत. ही व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे. कारण ही व्हिडिओ तुम्ही जर पाहिली, सगळ्या कवितांचा अर्थ जर का नीट तुम्ही समजून घेतला, तर तुम्हाला अडचण येणार नाहीये पेपर लिहत असताना. कुठलाही प्रश्न आला, पुस्तकाच्या बाहेरचा आला, तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. त्यामुळे हा भावार्थ आपण नीट समजून घेऊयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा भावार्थ समजून घेताना सगळ्यात पहिली गोष्ट आपण "अंकिला मी दास तुझा" या कवितेचा विचार करूयात. बघा, ही जी कविता आहे "अंकिला मी दास तुझा", पहिली गोष्ट या कवितेचा एक सारांश आपण बघून घेऊयात, की या अभंगामध्ये संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला म्हणजे देवाला आईच म्हटलं आहे. आणि जसं एखादी आई आपल्या बाळाची काळजी घेते किंवा बाळावरती आईची कृपा असते, तशीच या देवाची, विठ्ठलाची कृपा माझ्यावरती असावी, बाळाप्रमाणे माझ्यावरती कृपा असावी, असं या ठिकाणी व्यक्त केलेली आहे भावना संत नामदेव यांनी. म्हणजे तशी माया, आईसारखी माया ठेवून तू माझ्यावरती प्रेम कर, अशी विनवणी संत नामदेव देवाकडे करतात. ओके. तर आता या संत नामदेवांच्या या कवितेचा भावार्थ आपण समजून घेऊयात, की या पद्यपंक्तींचा भावार्थ समजून घेऊयात. यात काय दिलंय, श्री विठ्ठलाला किंवा देवाला आई समजून संत नामदेव स्वतःला तिचे बाळ समजतात. विठ्ठल रूपी आईने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा, अशी विनवणी करताना संत नामदेव देव म्हणतात, "अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू." म्हणजे अग्नी माझी म्हणजे काय? आगीमध्ये पडे बाळू. बाळू म्हणजे लहान मूल. जसं आगीमध्ये लहान मूल पडल्यानंतर माता धावे कनवाळू. म्हणजे माता जी आहे दयाळू माता. माता जी आहे ती दयाळू आहे आणि आगीमध्ये जर त्या मातेचं जर का बाळ पडलं, तर ती माता मोठ्या दयेने, मायेने त्या बाळाकडे धावत जाते आणि त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करते. बघा, इथं दिलंय, की आगीमध्ये चुकून जर एखादं बालक पडलं, तर त्याला वाचवण्यासाठी त्याची दयाळू आई वेगाने धावत जाते. "तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा." तसंच देवा तू माझा तसंच देवा बघा त्याचप्रमाणे देवा माझे काम पूर्ण करण्यासाठी तू धावत आहे. म्हणजे तैसा धावे माझी या काजा, म्हणजे माझं काम करण्यासाठी देवा तू तसा धावत आहे. जशी आई एका बाळासाठी धावत येते, तसंच देवा तू माझ्यासाठी धावत ये. ओके. मी तुला शरण आलो आहे. मी तुझा दास झालोय. मी तुझा भक्त झालेलो आहे. तुझ्यापाशी नम्र झालेला मी तुझा परमभक्त आहे. असं या ठिकाणी म्हणते. अंकिला मी दास तुझा याचा अर्थ काय बाबा? अंकिला म्हणजे शरण जाणे. अंकिला मी दास तुझा म्हणजे मी तुला शरण आलेलो आहे. मी तुझा दास झालेलो आहे देवा आता. मी तुझा दास झालेलो आहे. त्यामुळं जशी आई एका बाळासाठी धावून येते, तसंच तू माझ्यासाठी धावून ये. ओके. मी खूप शॉर्टकटमध्ये सांगतो, जास्त डिटेलमध्ये सांगत बसत नाही, कारण वेळ कमी आहे, परीक्षा जवळ आली. त्याच्यामुळे नेमकाच अर्थ मी सांगायचा प्रयत्न करतो. बघा, "सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडितांची धरणी." बघा या ठिकाणी सवेची म्हणजे लगेच. सवेची झेपावे पक्षिणी. पक्षिणी लगेच झेप घेते केव्हा? ज्यावेळेस पिली पडताची धरणी. ज्यावेळेस एखाद्या घरट्यामधून खाली पिल्लं, त्या पक्षिणीचं पिल्लू घरट्यामधून खाली पडायचा प्रयत्न करतो किंवा ते पडत असेल, त्यावेळेस पक्षीने लगेच झेप घेते त्या पक्षाकडं, त्या आपल्या पिलाकडं आणि त्या पिलाला वाचवण्याचा प्रयत्न करते. बघा, झाडावरून अचानक जर पिल्लू खाली पडले, तर लगेच पक्षीने त्याच्याकडे झेप घेते. पिलाला वाचवण्यासाठी ती पटकन जमिनीवर येते. ओके. "भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत जावे." म्हणजे एखादं वासरू जर का भुकेने व्याकुळ झालं असेल, हंबरत असेल, तर त्या वासराच्या दिशेने धेनू म्हणजे त्याची आई म्हणजे गाय जी आहे धावत जाते आणि त्या वासराला दूध द्यायचा प्रयत्न करते. बघा, जेव्हा वासराला भूक लागते, तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय लगेच हंबरत त्या वासराकडे जाते. बघा इथं काही बऱ्याचशा गोष्टी दिल्यात. म्हणजे जशी एखादी पक्षी नाही आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करते. भुकेलेल्या वासराला गाय जी आहे ती दूध देण्यासाठी धावत जाते. वणवा लागल असे त्याचप्रमाणे तू मला वाचवण्यासाठी ये, त्याप्रमाणे तू माझ्यासाठी धावून ये, असं संत नामदेव म्हणतात. वणवा लागल असे वनी, पाडस चिंतित हरणी. जर वणवा लागला असेल, पाडस चिंतित हरणी. आता या ठिकाणी जर वणवा लागला असेल एखाद्या जंगलामध्ये किंवा गावामध्ये, वणवा म्हणजे आग लागलेली असेल, तर पाडस चिंतित हरणी. पाडस म्हणजे हरणीचं पिल्लू. चिंतित हरणी म्हणजे हरणीला चिंता वाटते. ह्या जंगलामध्ये वणवा लागलेला आहे, तर हरणीला चिंता लागते, की माझं बाळ, माझं पाडस जे आहे, ते कुठेतरी आगीमध्ये तर नाही ना सापडलेलं. तर अशी चिंता जी आहे ती हरणीला लागत असते. म्हणजे रानात किंवा जंगलात मोठी आग लागली, तर आपले पाडस म्हणजे आपले पिल्लू त्या आगीत सापडले तर नाही ना, अशा शंकेने हरणीला चिंता वाटू लागते. नामा म्हणे मेघा जैसा. नामा म्हणजे संत नामदेव म्हणतात. म्हणजे संत नामदेव म्हणतात. नामा म्हणे म्हणजे संत नामदेव म्हणतात. नामा म्हणे मेघा जैसा. मेघा म्हणजे आपण म्हणतो आकाश, आभाळ. विनवितो चाकत तैसा. चातक तैसा म्हणजे
मेघाकडे चातक विनवणी करतोय पाऊस पडण्याची. बघा, म्हणजे संत नामदेव म्हणतात, की "हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला ढग आहेस. त्यातल्या पाण्याचा, मायेचा माझ्यावरती वर्षाव होऊ दे. मी पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा चातक आहे. तू पावसाचा ढग आहेस. माझे जीवन तू सांभाळ." अशी मी विनवणी करीत आहे. म्हणजे नामा म्हणे मेघा जायचा. म्हणजे नामा म्हणजे नामदेव जो आहे, मी जो आहे, एक चातक पक्षी आहे. जसा तू मेघ आहे. म्हणजे विठ्ठलाला म्हणतात संत नामदेव, की बाबा, नामदेव म्हणतात, की "हे विठ्ठला तू पाण्याने भरलेला मेघ आहे आणि मी चातक आहे. ज्या चातकाला पाण्याची आवश्यकता आहे. मेघाच्या म्हणजे पावसाच्याच पाण्याची आवश्यकता आहे. असा मी चातक आहे." ओके. आणि मी पावसाळ्याच्या पाण्याशिवाय जगू शकत नसणारा चातक आहे. म्हणजे पावसाच्या पाण्याशिवाय जगू न शकणारा चातक आहे. तर तू पावसाचा ढग आहेस आणि माझे जीवन तू सांभाळ, अशी मी तुला विनंती करतो. म्हणजे अशी विनंती करत आहे या ठिकाणी संत नामदेव. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या कवितेचा जर विचार केला, तर या कवितेचा एक थोडक्यात जर अर्थ सांगायचा गेला, तर संत नामदेव असं म्हणतात, की "मी एक बाळ आहे" आणि विठ्ठलाला म्हणतात, की "तू आहे." म्हणजे विठ्ठलाला एक आई जशी आपल्या बाळाचा सांभाळ करते, बाळासाठी धावून येते, तसंच परमेश्वराकडे आणि विठ्ठलाकडे मागणी करतात अ, अ, संत नामदेव, की "तू सुद्धा माझ्या कामामध्ये किंवा माझ्या आलेल्या अडचणीसाठी, संकटासाठी तू माझ्याकडे धावत ये." तर अशा पद्धतीने हा भावार्थ या कवितेचा आपण समजून घेऊ शकतो. दुसरी जी कविता आहे, "योगी सर्व काळ तुकदाता." आता याच्यामध्ये पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना या पद्यामध्ये केलेली आहे. आणि याची तुलना करत असताना योगी पुरुष हा पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ, हे या ठिकाणी बिंबवून दिलेलं आहे संत एकनाथ महाराजांनी. तर आपण आता बघूयात संत एकनाथांनी. तर या ठिकाणी बघा, योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे पाणी आणि योगी पुरुष यांची तुलना करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, की बघा, "जेवी चंद्र किरण चाकोरांशी, पांखोवा जेवी पिलेयांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व." बघा, लक्षात घ्या. जेवी चंद्रकिरण चाकोरांशी म्हणजे ज्याप्रमाणे चाकोर पक्षाला चंद्रकिरण हवे असतात. चाकोर पक्षाला काय हवं असतं? चंद्रकिरण हवे असतात. म्हणजे चाकोर पक्षी चंद्रकिरणांमुळे जगतो. त्याचबरोबर पांखोवा जेवी पिलियांसी म्हणजे किंवा पिल्लांना जशी पक्षिणीच्या पंखांचा आसरा असतो. म्हणजे पिलं जे आहे, त्या पिलाला कशाचा आसरा असतो? पक्षिणीचा म्हणजे त्यांच्या आईच्या पंखांचा आसरा असतो. आपण बघतो कोंबडीची पिल्लं सुद्धा त्या कोंबडीच्या पंखामध्ये कशी झाकून गेलेली असतात. त्या पंखांची ऊब त्यांना हवी असते. जीवन जैसे का जीवासे म्हणजे जीवन म्हणजे इथं पाणी. या जीवन म्हणजे इथं पाण्याचा अर्थ आहे. म्हणजे पाणी जसे सर्व जीवमात्रांना जीवनदायी असतं. म्हणजे जेवी चंद्रकिरण चाकोरांशी म्हणजे जशी चाकोर पक्षाला चंद्रकिरणांची आवश्यकता असते. पांखोवा जेवी पिलियांसी जशी पिल्लांना त्या पक्षिणीच्या पंखांची आवश्यकता असते. त्या पंखांच्या उभेची आवश्यकता असते. जीवन जैसे का जीवांशी म्हणजे या पृथ्वी तलावरती जितके प्राणी मात्र आहेत, जितके प्राणी आहेत, जितके सजीव आहेत, त्यांना पाण्याची जशी आवश्यकता असते, याचप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाचा मऊपणा, कोमलता सर्वांना हवीशी असते. म्हणजे याचप्रमाणे बघा, मृदुत्व, तेवी सर्वांसी मृदुत्व, त्याचप्रमाणे सर्वांना योगी पुरुषाच्या मृदुत्वाची, कोमलतेची सर्वांना आवश्यकता वाटते. सर्वांना ही मृदुत्व हवीशी वाटते. असा अर्थ या 4 ओळींचा होतो. बघा, "जळ वरी वरी क्षाळी मळ, योगिया सबाह्य करी निर्मळ. उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता." बघा, जळ म्हणजे पाणी, वरी वरी क्षाळी मळ म्हणजे पाणी जे आहे, जर तुम्ही पाण्याने अंघोळ केली, तर तुमचं अंग, शरीर जे आहे, वरचा भाग तुमच्या शरीराचा स्वच्छ करेल. तुमच्या अंगाला जर का काही घाण लागलेली असेल, तर ती शुद्ध करेल. "योगिया सबाह्य करी निर्मळ." योगी पुरुष जो आहे, तो तुम्हाला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून निर्मळ करतो. म्हणजे तुमचं मन स्वच्छ करायचा प्रयत्न करतो. तुमचे विचार योगी पुरुष स्वच्छ करायचा प्रयत्न करतो. "उदक सुखी एक वेळ." पाणी जे आहे तुम्हाला एकाच वेळेस सुखी करेल. म्हणजे जर तुम्हाला तहान लागली असेल, पाणी पिलं, तुम्ही सुखी झालात. परंतु योगी सर्व काळ सुखदाता. योगी जो आहे, तो तुम्हाला संपूर्ण आयुष्यभराचं सुख देऊ शकतो. बघा, पाणी वरवरचे डाग किंवा मळ धुवून टाकते, पण योगी सर्वांची मने आतून बाहेरून निर्मळ करतो. पाणी एक वेळ प्यायलाच जीवनाला आनंद मिळतो, परंतु योगी सर्वांना पूर्ण वेळ किंवा कोणत्याही काळामध्ये सुख देणारा असतो. असं या ठिकाणी इथं स्पष्ट होतंय. पुढचा मुद्दा बघा, पुढचे काही ओळी आहेत. "उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृष्णे होती." उदकाचं म्हणजे पाण्याचं सुख किती वेळ आहे. म्हणजे काही क्षणांचं आहे. तुम्हाला तहान लागली, पाणी पिलं, संपला विषय. "योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही." योगी तुम्हाला स्वानंद तृप्ती देतो. आणि या ठिकाणी बघा, तहानलेला माणूस पाणी प्यायला लागल्यावर फक्त त्या क्षणाला त्याचं समाधान होतं. तहानलेला माणूस आहे, तहान लागले, पाणी पिलं, समाधान झालं, विषय संपला. त्याला त्या क्षणाचं सुख मिळतं. पण योगी परम सुख देतो. स्वानंद तृप्ती म्हणजे योगी काय करतो? परम सुख देतो.
अक्षय म्हणजे न संपणारं अखंड आत्मसुख देतो. न संपणारं तो सुख देणार आहे तुम्हाला. योग्याने दिलेल्या सुखाचा नाश होत नाही. ओके. सुखाचा कधीच नाश होत नाही आणि सुखाशी विकृती पै नाही. त्यात कोणतीही विकृती नाही. ते सुख सतत मिळत राहते. योग्याने दिलेलं जे सुख आहे, जे विचार आहे ते सतत आपल्या मनात तसेच राहतात. त्याचा कधी नाश होणार नाही. म्हणजे उदकाचे सुख किती, पाणी जर पिलं तर पटकन तुम्हाला तुमची तहान भागणार आहे. परंतु योगाने दिलेला जो काही तुम्हाला आनंद आहे, योगाने दिलेलं जे काही ज्ञान आहे, दिलेलं जे सुख आहे, ते तुमचं आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. स्वानंद तृप्ती म्हणजे न संपणार आहे. उदकाची जे मधुरता, ते रसनेची तत्वता म्हणजे उदकाची म्हणजे पाण्याची जी काही मधुरता आहे, ती रसनेची म्हणजे काय तुमची जी काही जीभ आहे, जिभेला म्हणजे पाणी तुमच्या फक्त जिभेला तृप्त करू शकतं. योगियाचे गोडपण पाहता, योगी निवविता सर्वेंद्रिय. योगी जो आहे, तो सर्व इंद्रियांना निवविता म्हणजे सर्व इंद्रियांना सुख देतो. सर्व इंद्रियांना तृप्त करतो. म्हणजे पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते, समाधान देते. परंतु योगी पुरुषांनी दिलेला गोडवा सर्व इंद्रियांना, शरीराला शांत करतो, तृप्त करतो किंवा समाधान देतो, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. पुढे बघा, पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे. मेघमुखे अधःपतन म्हणजे ज्यावेळेस पाणी पडतं, एकच मिनिट हां. या ठिकाणी बघा, मेघमुखे अधःपतन उदकाचे देखोनी जाणं, अधःपते निवती जन अन्नदान सकळांसी. बघा, मेघमुखे अधःपतन म्हणजे पाण्याचा जर तुम्ही विचार केला, मेघमुखे अधःपतन म्हणजे ज्यावेळेस आकाशातून ढग येतात आणि ढगामधून पाणी पडतं, पाऊस पडतं, उदकाचे देखोनी जाणं. सगळी लोकं जी आहेत त्या उदकाकडे बघतात, पडणाऱ्या पाण्याकडे. अधःपतेने निवती अधःपाते निवती जन अन्नदान सकळांसी. म्हणजे ढगातून पाणी खाली जमिनीवर पडतं. पाणी जमिनीमध्ये पडल्यानंतर, मातीत पडल्यानंतर पाण्यातून अन्नधान्य निर्माण होतं आणि म्हणजेच आपण म्हणू शकतो, की ढगातून पडणारे पाणी पाहून लोक खुश होतात. कारण त्यांना अन्नधान्य मिळतं आणि त्यांचं मन सुद्धा शांत होतं. मन सुद्धा त्यांचं समाधानी होतं. कारण ते ढगातून पाणी पडल्यामुळं त्याच्यातून अन्न मिळणार आहे, अन्नधान्य मिळणार आहे आणि त्याच्यातून त्यांचं जीवन जे आहे ते सक्षम होणार आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा. तैसे योगी असे खालुती येणे. जसं मेघमुखे पाणी येतं, मेघांच्या मुखातून जसं पाणी येतं, तसंच मेघातून पाणी येतं आकाशातून. तसं तैसिया योगीचे खालू येणे. तैसे योगी अशी खालुती येणे. म्हणजे तसंच योग्याचं अवकाशामधून खाली येणं, जे इहलोकी जन्म पावणे. जे आपल्या या इहलोकामध्ये जन्म पावतात म्हणजे योगी पुरुष खाली येतात आणि इहलोकामध्ये ते जन्म पावतात, जन्मतात. जननिवविती जननिववी श्रवण कीर्तने आणि चांगल्या विचारांनी, चांगल्या श्रवणांनी, चांगल्या कीर्तनांनी लोकांच्या मनाला निववतात म्हणजे शांत करतात. निज ज्ञाने उद्धारी आणि त्यांना एक चांगलं ज्ञान देतात आणि त्यांचा उद्धार करतात लोकांचा. म्हणजे बघा, त्याप्रमाणे योगी पुरुष म्हणजे जसं पाणी खाली येतं, त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा खाली धरतीवर येतो, म्हणजेच तो इहलोकात म्हणजे या मृत्यू लोकामध्ये जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे बोल ऐकण्याने, त्याच्या विवेकी वागणुकीमुळे लोकांची मने समाधानी होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने सगळ्या लोकांचा उद्धार करतो. सगळ्या लोकांचा म्हणजे सगळ्या समाजाचा जो आहे योगी पुरुष आत्मज्ञानाने उद्धार करतो. असं या ठिकाणी आपण इथे समजू शकतो. ओके. म्हणजे एकंदरीत आपण या कवितेच्या माध्यमातून जर विचार केला, ही जी कविता आपण पाहिली, की योगी सर्व काळ सुखदाता म्हणजे योगी जो आहे, तो तुम्हाला सगळ्या काळाचं सुख देणार आहे. म्हणजे तुम्हाला सुख मोठं देणार आहे. पाणी आणि योगी यांची तुलना करताना योग्याचं सुख, योगाने दिलेलं सुख आहे. म्हणजे योगी किती महत्वाचा आहे, योगी किती श्रेष्ठ आहे, हे या ठिकाणी योगी म्हणजे संत पुरुष किती श्रेष्ठ आहे, हे या ठिकाणी बिंबवण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. पुढचा जो प्रश्न पुढची जी कविता आहे ती आहे 2 दिवस. कवी नारायण सुर्वे यांची ही कविता आहे. कवी नारायण सुर्वे यांनी या कवितेमध्ये जीवनाचं वास्तव चित्र अतिशय परखड शब्दात मांडलेलं आहे. म्हणजे गरिबांच्या आयुष्याचं खरं चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसेल. गरिबाला भोगाव्या लागणाऱ्या यातना, गरिबाच्या डोळ्यामधून निघणारे अश्रू, गरिबांचा संघर्ष या सगळ्या मुद्द्यांना इथं अतिशय परखडपणे स्पर्श केलेला आहे नारायण सुर्वे यांनी आणि त्यांच्या कविता अशाच परखड असतात. कामगारांच्या आयुष्याच्या गरिबी परिस्थितीचे वास्तव चित्र जे आहे चित्रण करताना कवी नारायण सुर्वे म्हणतात, "2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशेब करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे." मित्रांनो बघा किती परखड शब्द आहे. 2 दिवस वाट पाहण्यात गेले. म्हणजे माणसाचं जीवन अतिशय थोड्याच दिवसाचं आहे. आयुष्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप कमी दिवसाचं आपलं आयुष्य असतं. जणू ते 4च दिवसाचे आहेत. म्हणजे हे जे माणसाचं जे आयुष्य आहे ते जणू 4च दिवसाचे आहेत. त्याच्यातले 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले. म्हणजे माणसाचं जे काही आयुष्य आहे, त्याचं अर्ध आयुष्य जे आहे ते वाट बघण्यात गेले आणि अर्ध आयुष्य दुःखात गेलं. विषयच संपला. सुख आयुष्यामध्ये कधी आलंच नाही, असा याचा अर्थ होतो. त्यातील चांगले जीवन मिळेल
याची वाट पाहण्यामध्ये 2 दिवस गेले. वाट पाहण्यात गेले 2 दिवस. चांगले जीवन मिळेल, चांगली सुख-समृद्धी मिळेल याची वाट पाहण्यात गेले आणि उरलेले 2 दिवस पोटापाण्याची काळजी करण्यात गेले. दुःखात गेले म्हणजे काय? पोटापाण्याची काळजी करण्यात गेले. पोटापाण्याची खळगी भरवण्यात गेले. आता आता हिशेब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. म्हणजे आता किती उन्हाळे जायचे उरलेत. म्हणजे कडक उन्हात करपून जाण्याचे अजून किती? म्हणजे कडक उन्हात करपून जाणारे किती आयुष्य उरले आहे याचा मी हिशोब करतोय. म्हणजे आता या ठिकाणी जर बघितलं या ओळीमधून असं दिसतंय, की म्हणजे गरिबी जी आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे गरीब जी लोकं असतात, कामगार लोकं त्यांचा संघर्ष, त्यांच्या यातना सांगताना काय इथं सांगितलं जातंय, की 2 दिवस जे आहे ते सुख मिळण्याच्या अपेक्षेत गेले, की बाबा आज मला सुख मिळेल, उद्या मला सुख मिळेल, उद्या काहीतरी समृद्धी होईल माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, याच्यामध्ये गेलेले आहेत, याची वाट बघण्यात गेलेत आणि 2 दिवस जे आहेत ते गेलेले आहेत पूर्णपणे दुःखात. म्हणजे संपूर्ण आयुष्य दुःखात गेलं याचा अर्थ आहे आणि आता मी वाट बघतोय, की अजून माझ्या डोक्यावरती असे किती उन्हाळे बाकी आहेत. म्हणजे माझ्या आयुष्यात पावसाळा नाहीच आहे, गारवा नाहीच आहे, समृद्धी नाही. अजून किती उन्हाळे बाकी आहेत, की ज्याने माझं आयुष्य पूर्णपणे करपून जाईल. असा या ठिकाणी भावार्थ या ओळींचा आपल्याला दिसून येतो. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. म्हणजे शेकडो वेळा चंद्र आलेला आहे आयुष्यामध्ये. बघा शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिलेत. तारे फुललेले पाहिले. काही रात्री धुंद आनंदाच्या सुद्धा पाहिल्या. पण बाकी सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात गेले. पोटापाण्याची चिंता करण्यात गेले. म्हणजे आयुष्यामध्ये काहीच दिवस असे आलेत. बघा शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली. पुढे बघा, पुढचा मुद्दा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये हे हात माझे सर्वस्व. हे जे माझे काही हात जे आहेत ते सर्वस्व आहेत माझे. दारिद्र्याकडे गहाणच राहिलेले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. म्हणजे हे हात जे आहे, ते नेहमी दारिद्र्याकडेच गहाण राहिलेले आहेत. म्हणजे कष्ट करण्यातच गेलेले आहेत. कामगारांनी कंपनीमध्ये जायचं, कष्ट करायचं, त्याच्यातून आपल्या पोटं कशीबशी भरायची. त्याच्यातच हे सगळं माझं त्याच्यातच हे हात जे आहेत ते गहाण राहिलेले आहेत. म्हणजे या हाताने मी कष्ट केले. हात म्हणजे माझे कर्तृत्व, हे माझे मोल. म्हणजे हात म्हणजे माझे कर्तृत्व, हेच माझे मोल. म्हणजे माझं कर्तृत्व हेच माझं मोल आहे. सर्वस्व आहे. पण ते दारिद्र्याकडे मी तारण ठेवले आहेत. म्हणजे काय? गरिबीमुळे, दैन्यामुळे माझे कर्तृत्व एकदम पिचून गेलेले आहेत. कारण गरिबी आणि दैन्य जे आहे ते 5वी ला पुजलेलं आहे. कधी माझे हात मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले. म्हणजे कधी माना उंचावलेले म्हणजे काय बाबा? कधी माझे हात मी आभाळ कवेत घेण्यासाठी अभिमानाने उभारले आणि कधी माझ्या हातून मान अभिमानाने उंचावेल असे कर्तृत्व घडले. म्हणजे चांगलं कर्तृत्व सुद्धा माझ्या हातामधून घडलेलं आहे. मान उंचावेल असं. कधी कलम झालेले पाहिले आणि कधी-कधी मी ते हात जे आहे ते कलम झालेले पाहिले. म्हणजे काय? पण दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले. हाती काही लागले नाही. स्वप्ने मातीमोल झाली. म्हणजे दारिद्र्य इतकं आहे, की त्यामुळे माझ्या हाताला काहीच लागलेलं नाहीये. म्हणजे माझे हात हात माझं सर्वस्व आहे. माझं कर्तृत्व हेच माझं सर्वस्व आहे. पण ते दारिद्र्याकडे गहाण राहिलेले आहे. ते दारिद्र्याकडे मी तारण ठेवलेलं आहे. गरिबीमुळं, दैन्यामुळं माझं जे काही कर्तृत्व आहे ते पूर्णपणे पिचून गेलेलं आहे. माना कधी उंचावलेले आहेत. म्हणजे आभाळ कवेत घेण्यासाठी मी प्रयत्न केलेत. अभिमानाने माझे हात उगारलेले आहेत. कधी माझ्या हातून मान अभिमानाने उंचवाईल असं चांगलं कर्तृत्व सुद्धा माझ्या हातामधून झालेलं आहे. परंतु दारिद्र्यामुळे माझा हात एकदम दायबंदी झालेले आहेत. माझ्या हाती काहीच लागलं नाही. स्वप्न पूर्ण मातीमोल झालेली आहे. असं या ठिकाणी कवी म्हणतात. हर घडी अश्रू वाळवलेले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच माझे मित्र होऊन सहाय्यास धावून आले. बघा हर घडी अश्रू वाळवले नाही. म्हणजे मी कधीच अश्रू वाळवलेले नाहीयेत. असेही क्षण माझ्या आयुष्यामध्ये आले. म्हणजे आयुष्य पूर्ण अश्रूमध्येच गेलेत. म्हणजे रडण्यामध्येच गेलेलं आहे. पण आयुष्यातील कष्ट सहन करताना डोळ्यात अश्रू आलेले आहेत खूपदा. ते दरवेळेला मी कोरडे केले नाहीत. दरवेळेला डोळे कोरडे केले नाहीत. पण कष्टमय आयुष्यात अशी वेळ आली. बघा असेही क्षण आले, अशी वेळ आली ज्यावेळेस हे अश्रूच माझ्या मदतीला माझे मित्र बनून धावून आले. अश्रूच माझे मित्र झाले. असं या ठिकाणी कवी म्हणतात आणि पुढे कवी म्हणतात, की दुनियेचा विचार हर घडी केला. म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घटकाला, प्रत्येक मिनिटाला मी दुनियेचा विचार केला. म्हणजे जगाचा विचार केला. जगमय झालो. मी या जगाचा झालो. या समाजातील माणसांचा विचार केला. या समाजातील माणसांना जवळ केलं. या समाजातील माणसात राहिलो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. आणि प्रत्येक वेळेला दुःख मिळत गेलं आणि ते दुःख कसं पेलावं, ते कसं सहन करावं आणि त्या दुःख सहन करून त्या दुःखाला मागं टाकून पुन्हा एकदा जगण्याची नवीन उमेद कशी मिळावी, हे याच शाळेमध्ये शिकलो जगाच्या.
बघा, मी कधी फक्त स्वतःचा विचार केला नाही. मी कधी स्वार्थी झालो नाही. बघा, हर घडी दुनियेचा विचार केला. मी या जगाचा, समाजातील माणसांचा विचार केला. त्यांची सुख-दुःखे आपली मानली. मी जगमय झालो. दुःख कसे झेलावे, कसे तोलावे, कसे सहन करावे आणि धीर धरून पुन्हा कसं जगावं, हे मी अनुभवांच्या या शाळेमध्ये शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे, आयुष्य छान शेकलो. म्हणजे जसं झोतभट्टीमध्ये, आगीच्या भट्टीमध्ये पोलाद कसं एकदम शेकलं जातं, त्या पोलादावर प्रक्रिया केली जाते. पोलाद एकदम गरम होतं. त्याला खूप मोठी उष्णता दिली जाते. त्याचप्रमाणे मी आयुष्यामध्ये शेकलो गेलेलो आहे. त्याचप्रमाणे मी होरपळलो गेलेलो आहे, असं या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणजे कारखान्याच्या झोतभट्टीत जसं लोखंड शेकतं, तसं मी माझं आयुष्य शेकवून घेतलेत. म्हणजेच या ठिकाणी बऱ्या वाईट प्रसंगाच्या आगीमधून मी बाहेर निघालो आहे, असं येतं यांचं म्हणणं आहे. आणि बाकी 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात गेले, याचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे. तर मित्रांनो, ही कविता जी आहे, ती गरिबीचं वास्तव जे आहे ते दाखवते. पुढची कविता औक्षण आहे. इंदिरा संत यांची कविता. काय म्हणतात बघा इंदिरा संत, की भारतीय सैनिक जीवाची बाजी लावून भारतीय जनतेच्या रक्षणासाठी सीमेवरती धावून जातात. सीमेवरती लढत राहतात आपल्यासाठी दिवस-रात्र आणि या सैनिकांच्या कृतज्ञतेच्या व प्रेमाच्या भावनांचं दर्शन या कवयित्रीने साध्या शब्दात केलेले आहे. म्हणजे या शूरांसाठी, या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आलेली आहे या कवितेच्या माध्यमातून. बघा काय आहे, इथे औक्षण कवितेमध्ये सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दीनदुबळी जनता त्याला काय उद्देशून म्हणते. म्हणजे जनता ही दीनदुबळी आहे आणि सैनिक जे आहे ते वीर आहे, वीररसाने भरलेले आहेत, सामर्थ्यशील आहेत आणि त्यांच्याविषयी आपली जी दीनदुबळी जनता जी आहे ती काय म्हणते बघा. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. बघा, नाही मुठीमध्ये द्रव्य, आमच्याकडे पैसा नाहीये, पाणी नाहीये, अडका नाहीये, संपत्ती नाहीये, काहीच नाहीये आमच्याकडे. नाही शिरेमध्ये रक्त, आमच्या शिरेमध्ये, आमच्या धमन्यांमध्ये, आमच्या शरीरात रक्त उरलेलं नाहीये. काय करावे कळेना, काय करू आम्हाला ते कळत नाहीये. कष्टाचे सामर्थ्य, नाही आमच्यामध्ये कष्टाचे सामर्थ्य. म्हणजे जितका तू सामर्थ्यशाली आहे सैनिका, तितके आम्ही सामर्थ्यशाली नाहीये. कारण आमच्या मुठीमध्ये द्रव्य तर नाहीच, आमच्या शिरेमध्ये रक्त नाही, जितक्या रक्त तुझ्या शिरेमध्ये आहे. आणि काय करावं ते आता आम्हाला समजत नाही. कशाप्रकारे आम्ही तुझी कृतज्ञता व्यक्त करू, हे शब्दामध्ये आम्हाला सांगता येत नाही. आमचे तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे धनदौलत नाही. मुठीतून तुझ्यावर दौलत उधळावी, अशी आमची स्थिती नाही. आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे रक्तही नाही. हे सैनिका, तुझे कौतुक कसे करावे ते कळत नाही. आमच्या कष्टाचे बळही अपुरे आहे. बघा, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी ही शान. जीव ओवाळावा असं वाटतं आम्हाला, पण आमचा हा जीव तुझ्या या सामर्थ्यापुढे किती लहान आहे. किती लहान आहे, खूप लहान आहे आमचा जीव. आम्ही खूप लहान आहोत तुझ्या सामर्थ्यापुढे. तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. तुझ्या शौर्यगाथेपुढे, तुझ्या शौर्याच्या गाथेपुढे आमची ही शान खूप कमी आहे. आम्ही खूप कमी आहोत. म्हणजे खरे तर तुझ्यावर जीव कुर्बान करावा असे तुझे शौर्य आहे. तुझ्यावर जीव ओवाळावासा वाटतो, पण आमचा जीव इवलासा, लहान, दुबळा आहे. तुझ्या पराक्रमाच्या कथेपुढे आमच्या लहानशा जीवाचे मोल ते काय? आमच्या जीवाची शान अगदी मामूली आहे तुझ्यासमोर. असे या ठिकाणी कवयित्री म्हणतात इंदिरा संत. पुढे बघा. वर घोंगावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. वर घोंगावा बंबारा म्हणजे तू जिथं आहे सध्या सीमेवरती, तिथं खूप मोठ्या प्रमाणात बंबारा म्हणजे बॉम्ब आहेत, बारूद आहेत, गोळ्या आहेत, यांचा अक्षरशः पाऊस पडत आहेत. घोंगावत आहे आजूबाजूला, जसे बाबा एक म्हणजे घोंगावत आहे. पुढे कल्लोळ धुराचे आणि त्याचबरोबर आज युद्धमय परिस्थितीमध्ये जसे धुराचे कल्लोळ आजूबाजूला आहेत. धडधडत्या तोफातून तुझे पाऊलं जिद्दीचे. म्हणजे ही ज्या धडधडत्या तोफा सुद्धा, त्यांचे सुद्धा गोळे तुझ्यावरती येत आहे आणि त्याच्यामधून सुद्धा तुझं जिद्दीचं पाऊल पुढे जात आहे. देशाच्या रक्षणासाठी तुझं पाऊल एक-एक पाऊल पुढे जात आहे, असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावत आहेत. त्यातून गोळ्यांचा वर्षाव होत आहे. बॉम्ब फुटतात. धुव्वाधार गोळीबारीमुळे धडधडणाऱ्या तोफांमधून तुझ्या अवतीभोवती धुराचे लोट उसळतात. तरीही निकराने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल पुढे पडते. या रणधुमाळीत तू जिद्दीने लढतोयस, असं कवी म्हणतायत. कवयित्री म्हणते, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. बघा, तुझी विजयाची दौड डोळे भरून पाहावी, म्हणजे तुझी जी विजयाची दौड आहे ती आम्हाला बघायची आहे डोळे भरून. म्हणजे विजय मिळवण्यासाठी तू प्राणपणाला लावतोयस. ही तुझी विजयाची घोडदौड आहे. ती आम्ही प्रेमाने डोळे भरून बघणार आहे. ओके. आणि हे पाहताना आमच्या डोळ्यात अश्रूंच्या ज्योती उजळत आहेत.
अश्रूंच्या ज्योती, ज्या आनंद अश्रूंच्या ज्योती असतील, आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करतो. या आसवांच्या ज्योतींनी आम्ही तुला मानाचा मुजरा करत आहे. ओके. पुढे बघा. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, तुझ्या मागून राखणं, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. अशा अनेक डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी आहेत. अनेक डोळ्यांमध्ये, इवल्या-इवल्या डोळ्यांमध्ये तेवणाऱ्या ज्योती सगळ्या तुझ्या पाठीशी आहेत. तुझे रक्षण करण्यासाठी आहेत. या अश्रूच्या ज्योतींनी आम्ही दीनदुबळे लोक तुला प्रेमभराने ओवाळतो आणि तुझे औक्षण करतो आणि तुला अमर आयुष्याचे वरदान देतो. तर अशा पद्धतीनं औक्षण या कवितेच्या माध्यमातून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे इंदिरा संत यांनी. रंग मजेचे रंग उद्याचे अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेले हे ही एक कविता आहे. याच्यामध्ये बघा, आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध जिव्हाळ्याने जपायला हवा. पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होईल. निसर्गाच्या मनोहारी सौंदर्य आविष्कारात आयुष्यातील आनंद साठला आहे, असा मानवतावादी दृष्टिकोन व्यक्त करणाऱ्या या कवितेचा आशय आहे. म्हणजे या कवितेच्या माध्यमातून, म्हणजे आज तंत्रज्ञान आहे, विज्ञान युग आहे, परंतु मातीशी तुम्ही तुमची नाळ जोडून ठेवली पाहिजे. निसर्गाची तुमचं नातं घट्ट असलं पाहिजे. असा विचार जो आहे तो या ठिकाणी अंजली कुलकर्णी यांनी मांडलेला आहे. तर बघूयात आपण ही कविता. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचती दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेव सृष्टी. बघा, निसर्गामध्ये जिथे आपली नजर जाईल, म्हणजे फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे जिथे आपली नजर जाईल तिथपर्यंत वेगवेगळ्या फुलांचे छान डेरेदार वृक्ष, गुच्छ डहाळीवर झुलताना पहा. बघा, म्हणजे फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोहोचते दृष्टी, म्हणजे जिथपर्यंत तुमची दृष्टी पोहोचेल तिथपर्यंत तुम्ही फुलाफुलांचे गुच्छ बघत राहा. फुलाफुलांले सगळी नटलेली ही जमीन बघत जा. मजेदार बघा, पुढे बघा सांगितलं, हे मजेदार रंग, हे उद्याचे भविष्य, या हिरव्या निसर्गाला आपण मायेने जपूयात. म्हणजे हे उद्याचे रंग आहेत, हे मजेदार रंग आहेत आणि या हिरव्या निसर्गाला आपल्याला मायेनं जपायचं आहे. पर्यावरणाला आपल्याला मायेनं जपायचं आहे. अशी पर्यावरणवादी विचार जे आहे, विचारसारणी या कवितेतून आपल्याला दिसते. धान्य देईना संगणक हा काळी आई जगवू. धान्य देईना संगणक हा, संगणक तुम्हाला धान्य देणार नाहीये. प्रगती करेल, तुम्ही ज्ञान मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील, पण धान्य तुम्हाला संगणक देणार नाहीये. काळी काळी आई जगवू. आपण काळी आई जगू. धान्य मिळण्यासाठी आपण काळी आई जगवू. मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. जे हात जे आहे ते मातीमध्ये राबतात. शेतकरी जो मातीमध्ये राबतो, जो शेतकरी कष्ट घेतोय, कष्ट करतोय, त्यांना आपण पुष्टी देऊयात. आणि रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, संगणक युग जरी आले तरी संगणक आपल्याला खायला अन्न देत नाही. म्हणून जी काळी आई म्हणजे धनधान्य देणारी शेते आपण जगूयात. जे मातीमध्ये कष्ट करून धान्य पिकवतात त्या हातांना, त्या शेतकऱ्यांना आपण पुष्टी म्हणजे त्यांना बळ देऊयात, त्यांच्या पाठीशी आपण उभे राहूयात, त्यांना आपण मदत करूयात. ठीक आहे. बघा पुढे. पुढचा मुद्दा आहे, उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. उधळू फेकू बिया डोंगरी, मित्रांनो, आपण डोंगरावरती जाऊन, जमिनीवरती जाऊन बिया उधळून घ्या. झाडे लावूयात, त्याचा अर्थ बिया उधळूयात. रुजतील देशी झाडे आणि त्याच्यामधून देशी झाडे रुजतील, मोठी झाडे रुजतील आणि घनदाट जंगल जे आहे, गच्च माजतील राने, म्हणजे त्याच्यातून घनदाट जंगल, घनदाट राने जगतील, रानं निर्माण होतील, घनदाट जंगल निर्माण होईल. होईल आभाळातून वृष्टी आणि त्याच्यातूनच पाऊस पडणार आहे. जितकी जंगलं जास्त तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आपल्याला पडताना दिसेल. डोंगर दऱ्यावर बिया उधळून टाकू, त्यातून हिरवी देशी झाडे रुजतील. पेरलेल्या बियांमधून गर्द झाडी निर्माण होईल आणि सारी राने दाट बहरतील, मग आभाळामधून पाऊस पडेल. ओके, असा याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, डोंगरातून वाहत येते खळखळते हे पाणी, फेन धवला तुषारांमध्ये रहाल कैसे कष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, डोंगरातून वाहत येते पाणी, डोंगरातून वाहत येते खळखळते पाणी, म्हणजे डोंगरामधून खळखळत वाहणारे पाणी असणारे एकदम. बघा, डोंगरामधून झरे धबधबे वाहत येतात, त्यात खळखळ वाहणारे पाणी असते आणि पांढऱ्या शुभ्र तुषारांचे हे संजीवन बघून कोणीही दुःखी कष्टी होणार नाही. म्हणजे फेन धवलाचा धवल्याशा तुषारां, म्हणजे म्हणजे पांढऱ्या शुभ्र या तुषारामधून किंवा या तुषारांचं रूप बघून, हे निसर्ग सौंदर्य बघून कोण कष्टी होणार आहे? सगळेजण आनंदी होणार आहेत हे उद्याचे रंग बघून. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी. मित्रांनो, पैसा मिळेल. यंत्राच्या संगतीत आपण जर राहिलो तर पैसा मिळेल आपल्याला. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या प्रकारे दौलत मिळेल, धन मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील. परंतु आभाळाच्या छत्रछायाखाली, या निसर्गाच्या छत्रछायाखाली जेव्हा आपण राहू तेव्हा एक अनोखी दृष्टी म्हणजे एक अनोखी वेगळी अशी तृप्ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे.
बघा, यंत्राच्या सोबती आणि या हिरव्या रानामुळे धनदौलत आपल्याला मिळेल. आभाळाच्या सावलीखाली एक निराळी तृप्ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. एक वेगळं समाधान आपल्याला मिळणार आहे. हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या. गर्भ शमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. रंग मजेचे, रंग उद्याचे. बघा, पावसाने फुललेल्या या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा म्हणजे जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली मनच आहेत. मनामध्ये जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसे एकमेकांना सांगतील. निसर्ग जगला तर मानवजात जगेल आणि आनंद होईल, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे, की बाबा हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या. याचा अर्थ काय, की बाबा पावसाने फुललेल्या या हिरव्या रंगाच्या असंख्य छटा आपल्याला या ठिकाणी दिसतात. जणू हिरवी हिरवी समृद्ध झालेली ही मनच आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जपलेल्या रेशमाच्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना, सुखाच्या गोष्टी माणसाने एकमेकांना एकमेकांना माणसे जी आहे ती सांगतील. म्हणजे याचा अर्थ काय, की निसर्ग जगला तर मानवता जगेल, याचा अर्थ या ठिकाणी इथे स्पष्ट होतो. पुढे बघा, पुढची जी कविता आहे ती आहे हिरव्यागार झाडासारखं. म्हणजे कसं जगायचं, तर हिरव्यागार झाडासारखं. असं या ठिकाणी जॉर्ज इथं आपल्याकडे इथे या ठिकाणी बघा असं आहे. इथे आपल्याला जॉर्ज लोपिस असं म्हणतात. झाडाची सहनशीलता, परोपकारी वृत्ती, दानशूरपणा, संकटात उभे राहण्याचा ठामपणा याचे सुंदर वर्णन या कवितेतून केलेले आहे. आणि माणसाचं जीवन सुद्धा हिरव्यागार झाडासारखं प्रसन्न असावं, असं या ठिकाणी कवी म्हणतोय. बघा, आपण आता ही कविता समजून घेऊयात, की माणसाने जीवन कसं जगावं, हे सांगताना कवीने झाडाचं उदाहरण दिलं आहे. झाड हे रूपक माणसानं कवीने वापरलेलं आहे. बघा, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत, करुण धारण तपश्चर्या. झाड जे आहे, झाड कसं एकदम शांत बसतं. जसा एखादा ऋषी मुनी बसलेलो असतो, शांतपणे बसलेला असतो, चिंतन करत, मनन करत, तपश्चर्या करत, एक विचार करत बसलेला असतो. तशा प्रकारे हे झाड जे आहे ते ध्यानस्थ बसलेलं असतं, की एखादा ऋषी मुनी जसा मौन व्रतात काहीही न बोलता ध्यान घेऊन लावून तपश्चर्या करीत बसतो, त्याचप्रमाणे झाडही मूक किंवा अबोल होऊन ध्यानस्थ बसतं. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड झाड जे आहे त्यांचं असतं. झाडांवर पक्षी विसाव्याला किंवा विश्रांतीला येतात, थांबतात, निघून जातात. पक्षी झाडाचे मित्र नसतात, तरीही झाड पक्ष्यांसाठी, त्यांच्या निवाऱ्यासाठी सदैव उभं राहतं. म्हणजे ते तपस्या करून करून झाड उभं राहत असतं. झाडाच्या खाली सुद्धा बरीचशी माणसं येत असतात, बसत असतात, झाडाची सावली घेत असतात. पक्षी वगैरे येत असतात, झाडावरती बसत असतात. पण ते झाड कोणाला काही बोलत नाहीये. ते शांतपणे बसलेलं असतं आपली तपश्चर्या करत, एकदम मौन व्रतामध्ये. पुढे बघा, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. झाडाच्या मुळावर कोणी घाव घातला, झाडाला कोणी तोडलं, तरी ते झाड जे आहे ते मुकाट गप्प बसतं. सगळ्या वेदना ज्या आहेत ते झाड निमूटपणे सहन करतं. कोणालाही काही बोलत नाही. तोडणाऱ्याला सुद्धा झाड काही बोलत नाही. झाड सहनशील असतं. तशी सहनशीलता माणसामध्ये असायला हवी. झाड कसं असतं? सहनशील असतं. ओके. पुढे बघा. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरताना दवांचे टपोरे थेंब. बघा, पहाटे पहाटे झाडाच्या पानावर जसे दवाचे थेंब येतात, तसेच अक्षरांचे थेंब पानावरती उमटतात वहीच्या, असं कवी म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ, कवी जे आहे, इथं बघा, कवी पहाटे झाडावरचे दवांचे थेंब पाहतो आणि त्याला ती कविता सुचते. तर त्याचं वर्णन या ओळीमधून दिसतंय. ओके. पुढे बघा, झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजे झाडाकडे बघा, जर आपण टक लावून पाहिलं, तर आपलं मन सुद्धा हिरवंगार होतं. म्हणजे आपलं मन प्रफुल्लित होतं. आपलं मन ताजेतवानं होतं. आपल्याला एकदम शांतता मिळते. बघा, झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिले, की झाडाचा हिरवा रंग शरीरभर वितळतो. आणि क्षणभरात रक्त हिरवेगार होते, म्हणजे शांत होतं. कवी झाडाकडे टक लावून पाहतो, तेव्हा त्याचे रक्त शांत होते. मनच शांती मिळते. झाडाची किमया आहे ही. ओके. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आयुष्य कसं होतं? नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं एकदम टवटवीत. नुकतंच खुडलेलं फुल असतं. झाडावरून तोडलेलं जे फुल आहे, खुडलेलं म्हणजे झाडावरून तोडलेलं जे फुल आहे, ते किती छान असतं, किती टवटवीत असतं. तसंच आयुष्य होतं झाडाकडे बघितल्यानंतर. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बघा, झाड नेहमी मदत करत असतं. आलेल्याला सावली देतं. ज्याला अन्न पाहिजे त्यांना फळं देतं. खुडलेल्या फुलातून देठाशी पुन्हा अंकुर फुटावा, तसे आपले जीवन त्या खुडलेल्या फुलासारखे टवटवीत, ताजे होते झाडाकडे पाहिल्यानंतर. नव्याने आयुष्य जगण्याची आपल्याला उमेद मिळते झाडाकडे पाहिल्यानंतर. एखाद्या प्रवाशाला
एखाद्या प्रवाशाला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड जे आहे ते आपले हात पुढं करतं. म्हणजे वणवण फिरणाऱ्याला झाड आश्रय देतं. आपल्या सावलीमध्ये बसू देतं. कोणाला ते उठ असं म्हणत नाही. पुढे बघा, पडझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. ज्यावेळेस मित्रांनो पानं गळतात झाडाची, आपण म्हणतो पानं गळतात पानझडीमध्ये आणि ती पानं गळल्यानंतर पुन्हा एकदा नवीन पल्लवी झाडाला फुटते. जशी एखाद्या नव्या नवरीसारखी झाडाची अवस्था होते, ती पल्लवी फुटल्यानंतर झाडांची सगळी फुलं जी आहेत, ती हिरवीगार आपल्याला दिसायला लागतात, नवीन दिसायला लागतात. बघा पानगळीच्या मोसमानंतर झाडाला पुन्हा पालवी फुटते वसंत ऋतूमध्ये. इवली-इवली गोजिरी ताजी पाने जन्माला येतात. जणू झाड नवीन वधूसारखे नवीन साज-शृंगार, कपडे अंगावर चढवते, नवीन स्वप्ने सजवते. म्हणजे पानं एकदा गळून जरी गेली, तरी पुन्हा त्या पानांची निर्मिती होते आणि पुन्हा झाड जे आहे ते हिरवंगार होतं. तसंच आपलं आयुष्य असतं मित्रांनो. आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात. संकट आली तरी पुन्हा एकदा उठून आपल्याला नव्याने जगावं लागतं. नव्यानं आपलं आयुष्य घडवावं लागतं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन् झटकली जाते मरगळ. त्या नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिलं, की आपल्या शरीराला सुद्धा पालवी फुटते. आपल्या शरीराला जो आळस आलेला असतो, जी मरगळ आलेली असते, ती सुद्धा एकदम एकदम आपण झटकून टाकतो. म्हणजे नवीन उत्साह संचारतो, जीवन जगण्याची इच्छा जागी होते. आपण आपला आळस झटकून नवीन आयुष्याला सामोरे जातो. म्हणजे झाड आपल्याला नव्याने जगण्याची एक प्रेरणा देत असतं. ती प्रेरणा आपण झाडाकडून घेतली पाहिजे. पुढे बघा, पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडांचंही जीवन एक संथ झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. म्हणजे झाडावर पक्षी सुरेल आवाजामध्ये किलबिल करत असतात, गाणी गात असतात. तसंच या ठिकाणी झाडाच्या जीवनाचं सुद्धा एक संथ गाणं जे आहे ते सुरू असतं. म्हणजे झाडावर पक्षी सुरेल आवाजात किलबिल करतात. जणू त्या झाडात जीवाचं जीवाचं एक मंद सुरावट म्हणजे म्हणजे जणू त्या झाडात जीवनाचं एक मंद सुरावटीचे गाणे लपलेले असते. जीवनाचं एक मंद सुरावटीचं गाणं त्या झाडामध्ये लपलेलं असतं. म्हणजे तसे एक संथ गाणे आपल्याही आयुष्यामध्ये दडलेलं आहे. ते जीवन गाणे आपल्याला उमजायला हवं. म्हणजे पक्षी झाडावरती बसतात, किलबिल गाणी म्हणतात. तसंच त्या झाडाचं सुद्धा एक गाणं संथपणे सुरू असतं आणि त्या झाडाप्रमाणे, पक्षाप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनाचं एक चांगलं गाणं असतं, संथ गाणं असतं, जीवनाचं गाणं. ते गाणं आपण शोधता आलं पाहिजे आपल्याला. ओके. म्हणजे आपलं जीवन समृद्ध होईल. हसावं कसं सळसळत्या पाण्यासारखं, मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. बघा मित्रांनो, हसावं कसं सळसळत्या पानासारखं. म्हणजे कवी म्हणतो, की माणसाने झाडाच्या सळसळत्या पानासारखं असावं. जसं झाड जसे आपल्या मुळांचे पाय जमिनीमध्ये घट्ट रोवून उभे राहते, तसेच आपणही आपल्या आयुष्यामध्ये निर्धारपणे, ठामपणे आपण उभं राहिलेलं पाहिजे. म्हणजेच एकंदरीत हसावं कसं तर सळसळत्या पानासारखं म्हणजे झाडाचं जे पान असतं, सळसळतं पान, ते कसं हसतं, तसं असलं पाहिजे आणि आपण जीवनामध्ये झाड जसं आपली मुळे रोवून घट्ट उभं राहतं, तसंच आपण उभं राहिलं पाहिजे. ओके. आणि पुढे शेवटी कवी म्हणतो, जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. तर आपण सुद्धा कसं जगलं पाहिजे? झाडासारखं जगलं पाहिजे आणि आपण रोज चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे झाडासारखा. जसं झाड शांत असतं, विचारमय असतं, एकदम आपण म्हणतो ना शांत, विचारमय असतं झाड, शांत बसलेलं असतं, चिंतन करत असतं. तसंच आपण चिंतन केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. विवेकी आपण होऊन, अंतर्मुख होऊन, विवेकी होऊन आपण चांगलं जीवन जगलं पाहिजे. म्हणजे असं या ठिकाणी कवी म्हणतो, की हिरव्यागार झाडासारखं आपण जगलं पाहिजे. आपण झाडाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. झाडाकडून आपण मोटिव्हेशन घेतलं पाहिजे आणि आपण आपलं आयुष्य झाडासारखं जगलं पाहिजे, असं या ठिकाणी कवी म्हणतोय. यानंतर पुढची आणि शेवटची कविता आहे, स्वप्न करू साकार. किशोर पाठक यांची कविता आहे. हे एक भक्तीपर कविता आहे. या कवितेत कवीने भारत देशाच्या कृषी, सांस्कृतिक, श्रमप्रतिष्ठा, एकजुटीची शक्ती या सगळ्या मूल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच भारत देशाची शान राखण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं आहे. तर बघा, स्वप्न करूया साकार. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. म्हणजे या देशाच्या मातीवरती, या देशाच्या जमिनीवरती, या देशावर आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. म्हणजे एका बाजूला अधिकार सांगितलाय आणि हक्क सांगितलाय आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य सांगितलंय, की नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार आणि नव्या पिढीचं आणि नव्या युगाचं, या देशाचं नवीन जे स्वप्न आहे, ते साकार करण्याची जबाबदारी आमची. एका बाजूला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे हक्क, अधिकार आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्य आणि जबाबदारी या ठिकाणी सांगितलेली आहे. माझ्या मातृभूमीवर, माझ्या देशाच्या मातीवर माझा हक्क आहे. माझी मातृभूमी मला प्रिय आहे. उद्याच्या नवीन पिढीचे, या नवीन युगाचे स्वप्न आपण सगळे साकार करूया, असं या ठिकाणी कवी म्हणतात. फुला मुलांतून हसतो श्रावण. फुलांमधून आणि मुलांमधून श्रावण असतोय. फुलांच्या आणि मुलांच्या हसण्यातून श्रावण असतोय. मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन,
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार. बघा मित्रांनो, हिरवागार समृद्ध श्रावण जो आहे, तो बालकांच्या मुखातून नि फुललेल्या फुलांतून हसतो. फुला मुलांमधून श्रावण असतो. श्रावण कुठून असतोय? तर बालकांच्या मुखातून आणि फुलांच्या मुखातून श्रावण आपल्याला हसताना दिसत आहे. आणि पुढे देते, मातीचे हो मंगल तनमन. मातीचे मन आणि तन हे पावन झालेले आहे. चैतन्याचे फिरे सुदर्शन, जणू काही चराचरामध्ये चैतन्याचे, उत्साहाचे सुदर्शन फिरत आहे. त्या मातीचं तन-मन प्रसन्न असलेलं बघून. आणि पुढे शेतामधूनही पिकवू मोती, आणि या शेतामधून आपण काय करायचं, आपल्याला मोती पिकवायचे. शेतामधल्या मातीमधून आपल्याला धनधान्य पिकवायचंय, आणि अन्न पिकवायचं आहे. आणि हे धन जे आहे ते खूप जास्त अपरंपार पिकवायचं आहे. ओके, असं या ठिकाणी कवी म्हणत आहेत. पुढे बघा, या हातांनी यंत्र डोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते, उद्योगाचे चक्र चालते, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. या हाताने यंत्र डोलते, म्हणजे आपल्या एका हातामध्ये यंत्र आहे. आपण यंत्राचा असा उपयोग करून आपण काम करतो. संगणक असू द्या, कुठले असू द्या, की बाबा आपल्या कर्तृत्वान हातामध्ये आता यंत्र कुशीत डोलायला लागलेले आहे. म्हणजे खुशीत, म्हणजे कर्तृत्वान हातामध्ये आता यंत्र एकदम खुशीमध्ये डोलायला लागलेले आहे. श्रमशक्तीचे मंत्र बोलते, एकवटलेली कष्टाची शक्ती मनातला पवित्र मंत्र बोलत आहे. म्हणजे आपली सगळ्यांची शक्ती जी आहे, श्रमशक्ती एकवटलेली आहे, आणि ती एकवटलेली श्रमशक्ती जी आहे ती मनातला एक पवित्र मंत्र बोलत आहे. उद्योगाचे चक्र चालते, म्हणजे उद्योगाचे सतत चक्र आता फिरत आहे. म्हणजे उद्योगाचं चक्र सुद्धा आता फिरत आहे. आणि आभाळावर उत्क्रांतीचा घुमूया ललकार. आणि हळूहळू होणाऱ्या या बदलांचा जय जयकार जो आहे, तो आता आपल्याला आभाळभर बुलंदपणे घुमवायचा आहे. म्हणजे जे बदल देशामध्ये होत आहेत सध्या, यंत्र बदल म्हणजे विज्ञान वाढत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे. यंत्र म्हणजे तंत्रज्ञान वाढत आहे, आणि आपण एकत्र येऊन जे आहे एक पवित्र गीत आपण गात आहोत. आणि उद्योगाचं चक्र जे आहे ते आता वेगाने पुढे जात आहे, असं या ठिकाणी कवी म्हणतात. आणि आभाळभर आपण जगभर या उत्क्रांतीचा, या बदलाचा जो आहे तो आपण जय जयकार केला पाहिजे. पुढे बघा, हजार आम्ही एकी बळकट. आम्ही हजारो आहोत, लाखो आहोत, करोडो आहोत, पण आमची एकी ही बळकट आहे. आम्ही एकत्र आलेलो आहोत. सर्वांचे हो एकच मनगट, सगळ्यांचे मनगट एकत्र झालेले आहे. आम्ही एकत्र आलेलो आहेत. आमची एकजूट आहे. त्यामुळे मनगट एक झालेला आहे. शक्तीची ही झडते नौबत, घराघरातून जन्म घेतेस तेज नवा अवतार. तेज नवा अवतार. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. म्हणजे आम्ही भारतीय हजारो लाखोंच्या संख्येने असलो तरी आमची एकजूट मजबूत आहे. सर्वांची ताकद जी आहे ती एकाच मनगटामध्ये आहे, आणि या बलशाही एकजुटीची नौबत वाजायला आता लागलेली आहे. नौबत नगारे आपण म्हणतो ना, ते वाजायला लागलेले आहे. आणि प्रत्येक घरामध्ये जन्माला येणाऱ्या बाळाच्या, बघा, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. म्हणजेच प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या बाळाच्या रूपात जणू तेजाने एक नवा अवतार घेतलेला आहे, असं या ठिकाणी कवीला वाटतंय. पुढे बघा, या विश्वाची विभव संपदा जपून वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभंकर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. बघा, आमचा भारत देश जो आहे त्याची जी समृद्धी आहे, ती समृद्धी आणि त्याचं जे वैभव आहे, ही दौलत आपण लाखो वेळा वाढवू. काय करू? वाढवू लाखदा, ही वाढवू आणि जोपासना करू याची, म्हणजे या आपल्या विश्वाची. बघा, आपला जो भारत देश आहे तो आपण समृद्ध करायचा आहे. आणि या जगाचं वैभव आहे, जी संपदा आहे, ती जी वैभव आणि संपदा जी आहे तिची आपल्याला जोपासना करायची आहे, भारत देशाचं सामर्थ्य वाढवून. हस्त करू शुभंकर हवा एकदा. हस्त शुभंकर हवा एकदा, म्हणजे या दुनियेला जपण्यासाठी मायेने किंवा मायेचे शुभदायी हात एकदा पाहिजेत. आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय, उज्ज्वल आहे. त्याचा योग्य जयघोष आपण करूया आणि जय जयकार करूया, असे या ठिकाणी कवी म्हणत आहेत. ओके, तर या पद्धतीनं मित्रांनो आपण ही कविता जरा समजून घ्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे, आणि सगळ्या कवितांचा भावार्थ एकदम थोडक्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.